मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हिंगोलीमध्ये साखळी उपोषण। मराठा समाजातील 5 जणांचं आजपासून आमरण उपोषण। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची तरुणांची मागणी। भारतावर घोंगावतंय नवं नैसर्गिक संकट। व्हिएतनाम नंतर आता यागी वादळाचा भारताला धोका। भारतापासून 3800 किलोमीटर अंतरावर प्रशांत महासागरात यागी वादळ। भाजपच्या जगदीश मुळीकांचं वडगाव शहरातील मतदारांना पत्र। विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याची घातली साथ। जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट। अंतरवालीतील उपोषणाच्या स्थळी घेतली भेट। कल्याण काळे यांच्याकडून जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवांच्या मुलानं घेतली अजित पवारांची भेट। दोघांमध्ये गुहागर विधानसभेच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। तिरुपती देवस्थान प्रसादाबाबत जगनमोहन रेड्डी यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। चंद्राबाबू नायडू यांच्याकडून पावित्र्य कलंकित होत असल्याचा पत्रात आरोप। वर्षा बंगल्यावरील मराठा समाजासोबतची बैठक संपली। मराठा आंदोलकांच्या 7 सदस्यांच्या शिष्टमंडळानं विविध मुद्द्यांवर केली चर्चा। भोसरी विधानसभेत महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। तुतारीचा प्रचार न करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका। मुंबईतील शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा। जोगेश्वरी विधानसभेसाठी माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक इच्छुक, तर मोडक यांनी व्यक्त केली फडणवीस यांच्याकडे इच्छा। शरद पवारांवर टीका करण्याची आपली लायकी नाही। मंत्री गुलाबराव पाटलांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ला। त्यांच्यावर टीका करण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आहेत। अंतरवालीमधील ओबीसी आंदोलकांची प्रकृती खालावली। ओबीसी आंदोलक बाळासाहेब दखणे यांची तब्येत खालावली। आंदोलकांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उद्या अहमदनगर शहर बंद। सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा बंदची हाक। व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन। 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या रेणुका मातेच्या माहूरगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू। गडावर जाण्यासाठी बसची आणि पिण्याच्या पाण्याची सोय भाविकांसाठी उपलब्ध। येवला तालुक्यातील अंदरसूल येथे अवकाशातून पडले शास्त्रीय कोरियन उपकरण, तर येवला अंदरसूलला शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। चंदगडमध्ये राजकीय वातावरण तापलं। शेतकऱ्यांचा कारखाना बंद करण्याचं कारस्थान केलं, तर राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्यावर दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटेंचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।